नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे पूर्णाजीने आता सायलीची हात जोडून माफी मागितलेली असते. पूर्णाजी म्हणते की सायली मला माफ कर. मी तुझा उगाचच रागराग केला, तुझा तिरस्कार केला, तुझ्या चांगल्या गुणांकडे सुद्धा मी दुर्लक्ष केलं. तन्वीच्या प्रेमापोटी मी तुझा तिरस्कार करत होते, ही गोष्ट माझ्या लक्षात येत होती. पण तरीसुद्धा मी त्याच्याकडे लक्ष न देता तुझा रागरागच करत राहिले. तुझे चांगले गुण मी कधी बघितलेच नाही. तर इथे पूर्णाजी म्हणते की मला आता माझ्या चुकांची जाणीव झालेली आहे आणि तूच माझ्या घरची नातसून म्हणून अगदी योग्य मुलगी आहेस हे सुद्धा मला कळलेलं आहे. तू माझ्या अर्जुनचा संसार चांगला करशीलच, पण तू या घराला सुद्धा एकत्र बांधून ठेवशील. एवढे चांगले गुण तुझ्यामध्ये आहेत. तू या घरामध्ये आल्यापासून तू फक्त माझ्या घराचा चांगला विचार केलेला आहेस, त्याला बांधून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केलेले आहेस आणि म्हणूनच कल्पनाने तुला दिलेले अधिकार मी तुला परत करते. माझ्या स्वप्नातली जशी माझी नातसून मला हवी होती, तू अगदी तशीच आहेस. माझ्या अर्जुनला अगदी शोभेशी आणि सुभेदारांना सुद्धा. म्हणून इथे पूर्णाजी म्हणते की सायली, आजपासून मी तुला माझी नातसून म्हणून स्वीकारते. आणि त्याचबरोबर इथे पूर्णाजी आता अर्जुन आणि सायलीच्या पुन्हा एकदा लग्न लावून देण्याची गोष्टसुद्धा करते. तर इकडे पूर्णाजी आता सगळं मागं का टाकते आणि अर्जुन आणि सायलीचं पुन्हा एकदा लग्न लावून देण्याचा निर्णय का घेते, हे आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इकडे आता पूर्णाजी सायलीवरती रागवते तेव्हा कल्पना जाते आणि पूर्णाजीला तिच्या चुकीची जाणीव करून देते की सायली खरंच खूप चांगली मुलगी आहे. तुम्ही फक्त तिच्या चुकांकडे लक्ष देत असता, त्याचीसुद्धा काही गरज नाही आहे, पण तुम्ही तिच्या चांगल्या गुणांकडे अजिबातच लक्ष देत नाही. सायली खूपच चांगली मुलगी आहे. तिच्यामध्ये एक काय असे हजारो चांगले गुण आहेत. तिच्यामध्ये वाईट गुणच नाही आहे असं सुद्धा कल्पना म्हणत असते. अर्जुनबरोबर तुम्हाला तन्वीचं लग्न करून द्यायचं होतं, पण अर्जुनला कुणाबरोबर लग्न करायचं आहे, त्याला कुणाबरोबर आपला संसार सुखाचा करायचा आहे, या गोष्टीचा कधी तुम्ही विचारच करत नाही. अर्जुनचं फक्त सायलीवरती प्रेम आहे. जर त्याने तन्वीबरोबर लग्न केलं तर दोघेही सुखाने राहू शकत नाही असं कल्पना म्हणते. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते काय तुझ्या सुनेमध्ये चांगले गुण आहेत. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाजी एकदा शांतपणे विचार करा. सायली आपल्या घरामध्ये जेव्हापासून आली तेव्हा तिने सगळ्यांचं अगदी प्रेमाने केलं. तुम्ही सगळेजण तिचा तिरस्कार करत होता, तेव्हापासून सुद्धा ती तुमच्या सगळ्यांचा चांगलाच विचार करते. अगदी ह्यांच्यापासून ते तुमचीसुद्धा ती अगदी व्यवस्थित काळजी घेते. अस्मिता सुद्धा तिच्याबरोबर चांगलं वागत नाही, तरीसुद्धा तिचंही चांगलं सगळं प्रेमाने करते. तरीसुद्धा तुम्ही म्हणताय तिच्यामध्ये चांगले गुण नाही आहेत. नेहमी तिने आपलं घर बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तन्वीसारखं नाही, जी येते तेव्हा फक्त घरामध्ये वाद निर्माण करते. या गोष्टीचा तुम्ही जरा विचार करा. माझ्या सुनेमध्ये एक सुद्धा वाईट गुण नाही आहे. तेव्हा इकडे पूर्णाजी आता या सगळ्याचा विचार करते आणि तिला तिची चूक कळलेली असते की तन्वीच्या प्रेमापोटी तन्वीचे वाईट गुणसुद्धा पूर्णाजी पोटात घालत असते आणि इथे सायलीचा रागराग करत असते. त्यामुळे आतापर्यंत सायली घरामध्ये आल्यापासून तिने किती चांगल्या गोष्टी केल्यात, या सगळ्या आता पूर्णाजीला आठवतात आणि म्हणूनच पूर्णाजी आता सगळ्यांसमोर सायलीची माफी मागते आणि तिला नासून म्हणून सुद्धा स्वीकारते आणि घरातले सगळे अधिकारसुद्धा तिच्या हातामध्ये देते. तेव्हा इथे सायलीला सगळ्यात जास्त आनंद होतो. तेव्हा इथे पूर्णाजी तिला मनापासून आशीर्वादसुद्धा देते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते पण माझी आता एक अट आहे. मला माझ्या लाडक्या नातवाचं धामधूममध्ये लग्न लावून द्यायचं आहे. कारण तुम्ही दोघांनी जेव्हा लग्न केलं होतं तेव्हा तिथे देवब्राह्मणांच्या साक्षीने तर केलं होतं, पण तिथे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपले नातेवाईक नव्हते, आपल्या इथे येणारी माणसं नव्हती. त्याच्यामुळे आता तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये मला संपूर्ण नातेवाईकांना बोलवायचं आहे. गोरगरिबांना मला जेवण द्यायचं आहे, सगळ्यांचा पाहुणचार करायचा आहे आणि धामधूममध्ये माझ्या नातसूनेचं घरामध्ये मला स्वागतसुद्धा करायचं आहे, जे की मागच्या वेळेला झालं नव्हतं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची पुन्हा एकदा तयारी करा. संपूर्ण शहराला कळलं पाहिजे की पूर्णाजीच्या नातवाचं लग्न आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी जोरदार तयारी करा. अगदी जय्यत तयारी झाली पाहिजे अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची, कारण मला माझ्या नातवाचं आणि नातसुनेचं लग्न माझ्या डोळ्याने बघायचं आहे. तुम्ही दोघांनी जेव्हा लग्न केलं होतं तेव्हा घरातला एक सुद्धा माणूस तिथे उपस्थित नव्हता, चैतन्याला सोडलं तर. पण आता मला माझ्या संपूर्ण नातेवाईकांसमोर माझ्या अर्जुन आणि सायलीला मला आशीर्वाद द्यायचा आहे आणि धूमधडाक्यात
सगळ्या लोकांच्या समोर रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं लग्न लावून द्यायचं आहे. तेव्हा इथे पूर्णाजीने जो निर्णय घेतलेला असतो आता तो सगळ्यांनाच मान्य असतो. तेव्हा इथे अश्विन, प्रताप काका, कल्पना सगळेजण आता लग्नाच्या तयारीची सुरुवात करतात. पूर्णाजी म्हणते की गुरुजींना बोलवून घ्या आणि पत्रिका वगैरे बघून लवकरात लवकर निमंत्रण पत्रिकासुद्धा छापायला टाका. तेव्हा इथे गुरुजींना बोलावलं जातं. 7 दिवसानंतरचा आता चांगला मुहूर्त आहे असं सुद्धा गुरुजी सांगतात. तेव्हा इकडे आता रविराज काकांना फोन केला जातो आणि पूर्णाजी म्हणत असते की रविराज, मी आता अर्जुन आणि सायलीच्या पुन्हा एकदा लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी प्रतिमाला जे वचन दिलं होतं तन्वीचं लग्न अर्जुन बरोबर होईल, पण ते आता शक्य होणार नाही आहे. मला ते वचन पूर्ण करता येणार नाही आहे, कारण अर्जुनचं लग्न हे सायलीबरोबर झालेलं आहे आणि त्याचं प्रेमसुद्धा सायलीवरतीच आहे. त्याच्यामुळे मला तन्वीचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करायचं नाही आहे. तिलासुद्धा एखादं चांगलं स्थळ बघून आपण तिचं लग्न लावून देऊया. तेव्हा पूर्णाजी म्हणते, रविराज तुमची काही हरकत तर नाही आहे ना, मी सायली आणि अर्जुनचं लग्न लावून दिलं तर? तेव्हा रविराज काका म्हणतात, अजिबात नाही, माझी काहीही हरकत नाही आहे. उलट आपण त्या दोघांचं पुन्हा एकदा रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावून देऊया आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, तुमच्या मनामध्ये काही अडी तर नाही आहे ना, तुम्ही लग्नामध्ये सामील व्हाल ना? तेव्हा रविराज काका म्हणतात, नक्कीच, सायलीसुद्धा माझ्या मुलीप्रमाणे आहे आणि अर्जुनसुद्धा. मी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्याच्या लग्नामध्ये सामील होण्यासाठी नक्की येईन. तर इथे रविराज काकांनी सुद्धा आता मनातून सगळा राग हा सोडून दिलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि सायलीला आता मनातून तर एकमेकांबरोबर लग्न हे करायचंच असतं. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांना म्हणत असतात की पूर्णाजीने पुन्हा एकदा आपलं लग्न लावून देण्याचा जो विचार केलेला आहे, आपण दोघंजणं पुन्हा लग्न करूया, म्हणजे या सगळ्यांचा विश्वास तरी बसेल की आपल्या दोघांचं लग्न हे खरोखर आपलं प्रेमापोटी झालं होतं. नाहीतर मग त्यांना संशय येईल जर आपण नाही म्हणालो तर. तेव्हा सायली आपल्या मनामध्ये म्हणत असते की असू दे, आधी जे लग्न झालं होतं त्याच्यामध्ये माझी मर्जी सामील नव्हती, पण ह्या वेळेला सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अर्जुन सरांबरोबर लग्न करेन, म्हणजे आमचं लग्न हे खरोखर सुद्धा होईल आणि सगळ्यांचा आशीर्वाद सुद्धा भेटेल. खऱ्या अर्थाने मी सुभेदारांची सून होईन. तर इथे अर्जुनला तर सायली बरोबर लग्न एका पायावरतीच करायचं असतं, कारण दोघांना सुद्धा एकमेकांबरोबर खरं लग्न करून सुखाने संसार करायची इच्छा असते. तेव्हा दोघे एकमेकांना समजावतात आणि आपण हे लग्न करूया, घरातल्यांसाठी का होईना पण करूया असं एकमेकांना सांगतात. तर अर्जुन आणि सायली दोघंजण आता लग्नाच्या शॉपिंगला सुद्धा जातात. धामधूममध्ये लग्न पार पाडण्यासाठी अश्विनने आता खूपच मोठा डेकोरेटर बोलवलेला असतो आणि सगळीकडे डेकोरेशन करायला सांगितलेलं असतं. तर इथे कल्पना, प्रताप काका निमंत्रण पत्रिका आणून आता त्या प्रत्येकाला वाटत असतात. तर इथे सगळेजण आता जय्यत तयारीला लागलेले असतात. अर्जुन सायलीसुद्धा खुश असतात. पण आता इथे अर्जुन सायली आता जेव्हा मंडपामध्ये तयार होऊन येतात तेव्हा आता कन्यादान कोण करणार याचा विचार सगळेजण करत असतात. सायलीला तर आपलं कन्यादान मधुभाऊंच्या हस्ते व्हायला हवे असं वाटत असतं. पण इथे जेव्हा मंडपामध्ये आता अर्जुन सायली दोघंजण आलेले असतात तेव्हा सायलीची नजर ही मधुभाऊंना शोधत असते आणि तेव्हा रविराज काका आता सायलीला खूप मोठं सरप्राईज देतात. रविराज काका आता मधुभाऊंना लग्नासाठी घेऊन येतात. तर इकडे कन्यादान मधुभाऊ करतील असं रविराज काका जेव्हा म्हणतात तेव्हा सायलीला खूप जास्त आनंद होतो. सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात. तेव्हा अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला खूपच लोक आलेले असतात आणि त्याच्यामध्ये मधुभाऊ आता कन्यादानासाठी तिथे पोहोचलेले असतात. तेव्हा सायली म्हणते की माझं कन्यादान रविराज सर, तुम्ही आणि मधुभाऊ असं दोघांनी मिळून केलं तर मला जास्त आनंद होईल. तुम्ही सुद्धा माझ्या वडिलांसारखेच आहात ना? तेव्हा इथे रविराज काका सुद्धा खूपच जास्त खुश होतात आणि म्हणतात, का नाही करणार मी, तू सुद्धा माझ्या मुलीसारखीच आहेस. आणि मधुभाऊ आणि रविराज काका दोघंजण मिळून सायलीचं कन्यादान करतात. तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो.